तुमच्याही घरामध्ये लाल भोपळा म्हटलं की नाकतोंड मुरडतात का? तर चला तर आज आपण ही टेस्टी लाल भोपळ्याची भाजी शिकणार आहोत। यासाठी मी इथे अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे आणि इथे जिरे, लसूण, मिरची यांचा कूट करून घेतलेला आहे आणि गार्निशिंगसाठी मी इथे कोथिंबीरचा वापर करणार आहे। आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट देखील लागणार आहे। तर इथे मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवते आणि यामध्येच मी केलेली मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला लाल भोपळ्याचे काय बेनिफिट सांगू मी। लाल भोपळ्यामध्ये इतकं फायबर असतं की आपल्याला भूक लागत नाही आणि त्याच्यामध्ये कॅलरीज ह्या कमी असतात। जसं की अर्धा किलो भोपळ्यामध्ये आपल्याला फक्त 60 ते 70च कॅलरीज असतात, त्यामुळे आपलं वजन देखील कमी होतं आणि त्यानंतर हे डोळ्यांसाठी देखील उत्तम असतं। तर इथे मी लाल भोपळा टाकून परतून घेते। तर आपल्याला समजा डोळ्यांची दृष्टी कमी असेल तर यामध्ये विटॅमिन ए असतं आणि विटॅमिन ए हे आपल्या डोळ्यांसाठी फार फायदेशीर असतं, त्यामुळे आपले डोळ्यांची नजर देखील तेज होते। त्यानंतर मधुमेहाचा ज्यांना कोणाला त्रास असेल तर जर तुम्ही नियमितपणे लाल भोपळ्यांचं सेवन केलं तर तुमचा मधुमेहाचा त्रास देखील कमी होतो। त्याचनंतर महिलांच्या केस गळतीच्या समस्या या खूप नेहमीच्या असतात, तर यामुळे केस गळती देखील कमी होते। आता यामध्ये मी मीठ घालून घेते, त्यानंतर यामध्ये मी हळद देखील घालून घेते। तर मैत्रिणींनो, समजा तुम्हाला अस्थमाचा देखील त्रास असला तरी याने तुम्हाला अस्थमाचा त्रास कमी होतो। त्याचबरोबर समजा तुमच्यामध्ये हृदयविकाराची समस्या असेल तर नियमित भोपळा खाल्ल्याने तुमच्यामधली हृदयविकाराची समस्या देखील कमी होते। तर मी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी घालणार नाही आणि याच्यावर झाकण ठेवणार। तर 2 ते 3 मिनिटांमध्येच हा भोपळा पटकन मऊसूत होऊन जातो। तर तुम्ही पाहू शकता विदाऊट पाणी टाकताच हा छान शिजलेला आहे आणि आता शेवटी यामध्ये मी थोडासा दाण्याचा कूट टाकून घेणार आहे। तर दाण्याच्या कुटाने याचा स्वाद जास्त वाढतो। आता याला मी चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या महिलांना रोगप्रतिकारशक्ती हळूहळू ही कमी व्हायला लागते, तर यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद असते। आता यामध्ये मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेते। तर अशा पद्धतीचा इतका फायबरयुक्त विटॅमिन्स, मिनरल्स, पोटॅशियम, विटॅमिन ए, ई अशा प्रकारचे भरपूर मिनरल्स, फायबर्स याच्यामध्ये असल्यामुळे हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो। तर नक्की आता तुम्हाला लाल भोपळ्याची बेनिफिट्स तुम्हाला कळाले असतील की यामध्ये किती सारे बेनिफिट्स आहेत। तर नक्की हा भोपळा तुम्ही घरी ट्राय करा।